नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, संपदा मुंडे हत्या प्रकरण असो, संतोष देशमुख हत्येचा तपास असो, मनोज जरांगे यांचं आंदोलन असो की बच्चू कडूंचं आंदोलन, एकामागोमाग एक राज्यातील प्रत्येक मोठी घटना सध्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर येऊन पडते. जैन समाजाची जमीन लाटण्याचं प्रकरण असो, हायकोर्टाकडून वाढत जाणारा दबाव असो किंवा सुप्रीम कोर्टात शिंदे गटावर होणारी सुनावणी असो, प्रत्येक ठिकाणी सरकारला बचावात्मक भूमिका घ्यावी लागते. त्यातच मंत्र्यांचे एकामागून एक उघड होणारे घोटाळे आणि मंत्र्यांचा राजीनामा या सगळ्यामुळे राज्य सरकारवर अस्थिरतेचं सावट वाढलेलं आहे. आणि या सर्व अपयशाचं खापर थेट गृहमंत्री आणि मुख्यमंत्री पद भूषवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यावर येऊन पडलेलं आहे. विशेष म्हणजे आजवर फडणवीस यांच्यावर कोणताही घोटाळ्याचा आरोप सिद्ध झालेला नाही, पण तरीही संपूर्ण राजकीय वादळाच्या केंद्रस्थानी तेच दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस हे क्लीन इमेज असलेले नेते म्हणून ओळखले जातात, यात काही शंका नाही. मात्र त्यांच्यासोबतच असलेले अनेक आमदार, खासदार, मंत्री आणि अगदी पक्षातील काही जण सुद्धा भ्रष्टाचाराच्या दलदलीत बुडाले आहेत. हे वास्तव फडणवीस ओळखत नाहीत किंवा ओळखूनही दुर्लक्ष करतायत असा सवाल आता उपस्थित होतोय. 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याच्या बैलगाडीभर पुरावे घेऊन जाणारा पक्ष म्हणजे भाजप. हे महाराष्ट्र विसरलेलं नाहीये, पण आज त्याच सिंचन घोटाळ्यातील आरोपी तुमच्यासोबत सत्तेत बसलेले आहेत, हेही महाराष्ट्र बघतोय. अजित पवार यांनी IPS अधिकारी अंजना कृष्ण यांना दिलेल्या धमकीनंतर फडणवीस त्यांनी तत्काळ पाऊल उचलून त्यांचा राजीनामा मागायला हवा होता, कारण ती फक्त धमकी नव्हती तर ती एक थेट इशारा होता. पण आश्चर्य म्हणजे तो विषय सुद्धा गुंडाळून टाकण्यात आला. राजकारणातील ही दुहेरी भूमिका आणि शांततेमागचं मौन हेच आज फडणवीस यांच्या क्लीन इमेजवर सावली टाकत आहे. आता पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी व्यवहार प्रकरणाकडे बघितलं तर इथे ही दुहेरी निकष स्पष्टपणे दिसून येतात. मीडिया नावाच्या कंपनीचे 99% शेअर्स पार्थ पवार यांच्या नावावर आहेत. कंपनीचा पत्ता सुद्धा त्यांच्या घराचाच आहे. पण गंमत अशी की फक्त 1% शेअर धारकावर गुन्हा दाखल होतो आणि पार्थ पवार मात्र पूर्णपणे सुरक्षित राहतात. या प्रकरणात तहसीलदाराचं निलंबन केलं जातं, पण तोच तहसीलदार म्हणतो मी कुठेचही दिलेली नाही. मग माझं निलंबन का झालं याचं उत्तर मात्र कुणाकडेच नाही. दरम्यान देवेंद्र फडणवीस आपल्या सोशल मीडियावरून वारंवार सांगतात, जिथे अन्याय होतो तिथे मी तात्काळ कारवाई करतो. उदाहरण म्हणून ते तहसीलदार, PSI, पोलीस अधिकारी यांना निलंबित केल्याचं दाखवतात. मात्र खरा प्रश्न असा की सरकारी अधिकारी असल्याने त्यांच्यावर लगेच कारवाई होते, पण जेव्हा चौकशीचा धागा राजकारण्यांपर्यंत पोहोचतो तेव्हा सगळं प्रकरण थांबवण्यात येतं आणि शेवटी खरे दोषी राजकीय नेते मात्र क्लीन चिट घेऊन बाहेर पडतात. हेच राज्यातील जनतेचं संतापाचं मूळ कारण बनलेलं आहे. रणजित सिंग निंबाळकर यांना क्लीन चिट कशी मिळाली हा प्रश्न आजही तसाच अनुत्तरित आहे. आता पार्थ पवारांच्या जमीन खरेदी प्रकरणाकडे पाहिलं तर जर हा विषय अचानक सेटल झाला किंवा उद्या हेच सांगितलं गेलं की पार्थ पवारांनी अशी कोणतीही जमीन खरेदीच केली नव्हती तर त्यात काही आश्चर्य वाटायला नको मित्रांनो. कारण सिंचन घोटाळा असो, चिक्की घोटाळा असो किंवा आदर्श सोसायटी घोटाळा असो, ज्यांच्यावर गंभीर आरोप झाले तेच लोक आज सत्तेत बसलेले आहेत. राज्यात अशा चर्चा सुरू आहेत की पार्थ पवारांची फाईल बाहेर येणं हे दोन्ही पवारांमधील जवळकीचं थेट परिणाम असू शकतं आणि ही जवळकता आता उघडपणे दिसूनही येते. दरम्यान न्यायालयीन प्रक्रियेबाबत बोलायचं झालं तर कोर्टात सतत तारखांवर तारखा मिळतात, पण त्या तारखांसाठी केवळ उद्धव ठाकरे आग्रही असतात. तर दुसरीकडे पवार मात्र ना सुप्रीम कोर्टात आपल्या पक्षात चिन्हाबाबत ना सुनावणीसाठी कोणत्याही विशेष तगादा लावताना दिसतात. हेच दाखवून देतं की राज्यातील काही नेत्यांसाठी कायदा आणि ना प्रक्रिया ही फक्त सोयीस्कर राजकारणाचं साधन बनलेली आहे. सुप्रिया सुळे आजही पार्थ पवार आणि अजित पवार या दोघांच्या पाठीशी उभ्या असतात. मग तो IPS अंजना कृष्णा प्रकरण असो, पार्थ पवारांच्या जमीन खरेदीचा मुद्दा असो, सुप्रिया सुळे नेहमीच त्यांचं समर्थन करताना दिसतात. रोहित पवारांचा तर वेगळाच खेळ आहे. कर्जत जामखेडमध्ये त्यांना राम शिंदे यांच्याशी थेट लढायचं आहे. त्यामुळे अजित पवारांची ताकद घेणं ही त्यांची गरज बनली आहे. कारण मागील निवडणुकीत केवळ 1243 मतांच्या फरकाने जिंकलेले रोहित पवार जर ही ताकद गमावली तर पुढच्या निवडणुकीत त्यांचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं. म्हणूनच सध्या रोहित पवार आणि अजित पवार यांच्यातील जवळकीचा फायदा दोघांनाही राजकीयदृष्ट्या होत आहे. पण या सगळ्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर एक वेगळी चर्चा रंगते, ती म्हणजे पार्थ पवारांची फाईल बाहेर येणं हे केवळ दोन्ही पवारांच्या जवळकीचा परिणाम असल्याचं तिसरं मोठं कारण. आणि आता तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही कोणाशीही युती करा असा मोकळा सल्ला दिला जातोय. म्हणजेच पवार घराण्याचं राजकारण आता एकाच कुटुंबापुरतं मर्यादित न राहता सत्तेच्या सोयीपुरतं लवचिक झालेलं आहे.
फक्त भाजप सोडून कुणाशीही युती करा, हे पवारांनी काढलेलं उद्गार सध्या राज्याच्या चर्चेचा मुख्य विषय ठरलेला आहे. ही माहिती जरी सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध झाली असली तरी या विधानातून एक मोठा राजकीय संकेत नक्कीच मिळतो. म्हणजेच अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येणार का, हा प्रश्न पुन्हा एकदा जोर धरतोय. या सगळ्या हालचालींमुळे जनतेला वेड्यात काढण्याचं काम सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण राजकारणात पवारांचं धोरण नेहमीच वेळ, परिस्थिती आणि सत्तेच्या समीकरणानुसार बदलत आलेलं आहे. दरम्यान 28 ऑक्टोबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेलं विधान पुन्हा चर्चेत आलेलं आहे. त्यांनी म्हटलं होतं, महाराष्ट्रात आम्हाला कुबड्यांची गरज नाही. अर्थात या कुबड्या म्हणजेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार असल्याचं सर्वश्रुत आहे. आता परिस्थिती अशी आहे की अजित पवारांची ती कुबडी जर भाजपने बाजूला केली तर केंद्रात त्यांचा फारसा फरक पडणार नाही आणि महाराष्ट्रात तर अजिबातच नाही. म्हणूनच पुढील काही दिवसात राज्याच्या राजकारणात भाजप आणि पवार समीकरण मोठं वळण घेईल अशी चर्चाही जोरात सुरू आहे. तसंच पाहिलं तर अजित पवारांकडे आज केवळ 1 खासदार आणि 41 आमदार आहेत आणि तरीही याच आधारावर फडणवीस आणि केंद्रातील मोदी सरकार स्थिर आहे. हे वास्तव कोणालाच नाकारता येणार नाही. म्हणूनच आता सगळ्या राजकीय हालचाली आणि बदलत्या भूमिका कुबडी बाजूला करण्याची वेळ ही अजित पवारांचीच आहे का, असा प्रश्न सर्वांच्या मनात घर करून बसलाय. एकामागोमाग एक मंत्र्यावर आरोप होत आहेत. धनंजय मुंडेचा राजीनामा, माणिकराव कोकाटे यांचा बाल बचाव आणि अजून कितीतरी प्रकरणं थेट सरकारला हादरवणारी आहेत. मित्रांनो, या सगळ्या घडामोडीमध्ये जनतेचा विश्वास कोणाकडे आहे आणि पुढचा राजकीय समीकरणांचा खेळ कसा रंगेल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. या सगळ्या प्रकरणांबाबत तुमचं मत काय आहे? अजित पवारांची कुबडी आता बाजूला होणार का? फडणवीस यांचं मौन आणि पवारांची जवळीक, हा सगळा खेळ नेमका कोणाच्या फायद्यासाठी आहे? तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा मित्रांनो. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.